तर नेक्स्ट टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय हर्ष टॉपिकचं नाव काय? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इथपर्यंत काय होतं? रिफ्लेक्शन. कळलं? रिफ्लेक्शन म्हणजे काय? रे येणार, एकाच मीडियम डिफरंट मध्ये पॉइंटला त्या हिट करणार आणि सेम मीडियम मध्ये जाणार. काय होणार? सेम मीडियम मध्ये. आणि हा सरफेस रिफ्लेक्टिंग सरफेस असणार. कळलं हर्ष? म्हणून पॉइंट आहे रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा नेक्स्ट फिनॉमिनन आहे. चला डेफिनेशन म्हणून वाचायचं. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय? चलो रीड करा. bending of passes light of as it passes obliquely from one medium to another. तर मिनिंग काय आहे की रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इट पास ऑब्लिकली फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर. ऑब्लिक असेल किंवा स्ट्रेट असेल, म्हणजे कसं असतं, स्ट्रेट रिफ्रॅक्शन होत नाही. कारण की ते सरळ एक्झाम्पल, हा एक सरफेस आहे, तर याला जर तुम्ही परपेंडिक्युलर लाईट पाठवला तर तो स्ट्रेट जातो. कसं जातो? हॅलो, स्ट्रेट जातो. त्याच्यामुळे स्ट्रेट कंडिशनला आपण रिफ्रॅक्शन बघत नाही. जो काही रे येणार आहे तो एकतर काही अँगलला येणार. कळलं म्हणून? हो सर. हॅलो. passes हा तर हा जो रे आहे हा स्ट्रेट पडणार नाही. तो सर्टन एका काय पडणार, एका अँगलने पडणार. त्याला ऑब्लिक म्हणतात. त्याला काय म्हणतात? ऑब्लिकली म्हणतात. आणि तो कशावर पडणार? ट्रान्सफर मीडियमवरती. कशावरती? ट्रान्सफर मीडियम. आणि त्याच्यातनं तो बेंड होणार. काय होणार? बेंड होणार. याला रिफ्रॅक्शन म्हणतात. आता रिफ्रॅक्शनचे कॉज काय असतात? तर बेसिकली कॉज हे असतं की चेंज ऑफ स्पीड ऑफ लाईट ऍज ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. चला इकडे लक्षात आहे. हे मॅटर काय बघू. आधी आपण एक डायग्राम कॉपी करू. तुमच्या बुकमध्ये एक डायग्राम आहे, तिला आपण कॉपी करू. हम्म याला रिफ्रॅक्शन म्हणतात. याला काय म्हणतात? रिफ्रॅक्शन. डायग्राम दिसते हर्ष? यस. आधी डायग्राम बघू आणि मग रिफ्रॅक्शनचा स्टडी करू. चला मोहन. तर फर्स्ट थिंग आहे की हा एक मीडियम आहे. काय आहे? हा एक मीडियम आहे. आणि या मीडियम मध्ये याला ग्लास म्हणतात. आपण एका एअर मध्ये काय केलं मोहन? एका एअर मध्ये आपण एक ग्लास ठेवला. आणि हम्म एअर आणि ग्लास हे दोघे ट्रान्सपरंट आहेत. काय आहे? हो ट्रान्सपरंट आहे. transparent आणि आपण काय केलं होतं? हॅलो. हा बोला. हो हो घेतो. हो मला कळेल कोणत्या क्लासमध्ये स्टुडंट आहे. कोणत्या क्लासमध्ये? हॅलो. हा कोणत्या क्लासमध्ये आहे आपण? 9 मध्ये. आणि कोणत्या सिटी मध्ये बोलताय? नाशिक मध्ये. ठीक आहे. आणि आपल्याला होम ट्युशन पाहिजे का? बरोबर. कोणत्या सब्जेक्ट साठी पाहिजे का ऑल सब्जेक्ट साठी पाहिजे? ठीक आहे, चालेल. तर एक काम करतो, आमच्या एक टीचरचा तुम्हाला कॉल येणार. ठीक आहे. आणि मग ते तुम्हाला माहिती विचारणार आणि तुम्हाला माहिती देणार. चालेल? यस. तर तुमचा नंबर मी नोट करतोय. फक्त तुम्हाला काही डिटेल्स शेअर करावं लागतील. आपल्या स्टुडंटचं नाव, क्लास आणि ऍड्रेस एवढं शेअर करून द्या, तर तुम्हाला कॉल बॅक करून माहिती येतील. कळलं? ठीक आहे. व्हॉट्सअप वरती या नंबरवरती. नमस्कार.
हम्म. मोहन आवाज येतोय? स्क्रीन दिसतोय? सर. बरोबर. हे बघा, रिफ्रॅक्शन हा टॉपिक थोडा रिफ्लेक्सपेक्षा वेगळा असतो. रिफ्रॅक्शन मध्ये आपण आधी ही कंडिशन बघू. ही डायग्राम प्रत्येकाला दिसते? हा दिसते. डायग्रामला पुन्हा थोडं इनलार्ज करतोय मी. तेव्हा थोडं सेट होतं तिला. बघा. याला म्हणतात रिफ्रॅक्शन. हम्म. रिफ्रॅक्शन मध्ये रिफ्रॅक्शन साठी इम्पॉर्टंट कंडिशन्स काय असतात? तर वन मीडियम ज्यामध्ये ऑलरेडी लाईट मूव्ह करतोय आणि अनदर मीडियम, दोघेही ट्रान्सपरंट असले पाहिजेत. काय असले पाहिजे? ट्रान्सपरंट, कारण लाईटला मूव्ह करायचं. तर ट्रान्सपरंट मीडियम मधनं रिफ्लेक्शन होतं. एअर मधनं ग्लास मध्ये लाईट गेला. हे बघा, हा लाईट एअर टू ग्लास जातोय. लाईट ग्लास टू एअरही मूव्ह करू शकतो. दोघे ट्रान्सपरंट असतील तर रिफ्रॅक्शन प्रॉपरली होणार. इथे रिफ्लेक्टिंग सरफेसची गरज नाही. हा मिरर आहे, म्हणजे रिफ्लेक्शन, लाईट येतो आणि रिफ्लेक्ट होतो. कारण हा सरफेस कसा असतो? रिफ्लेक्टिंग सरफेस. आता रिफ्लेक्टिंग नाहीये, हा. कसं आहे? ट्रान्सपरंट आहे. आता कसं आहे? ट्रान्सपरंट आहे. जो काही लाईट येणार होता तो काय होतो? त्या मीडियम मध्ये एंटर करतो. कळलं काय हर्ष? मीडियम मध्ये एंटर करतोय. मग मागचा जो फॉर्म्युला होता त्यातला ट्रान्सपरंट मीडियम रिमूव्ह करा. केला. मग सेम कंडिशन आहे, सेम लॉ आहे. हा इन्सिडेंट रे, हा नॉर्मल, नॉर्मल परपेंडिक्युलर टू सरफेस असतो. नेक्स्ट. आणि हा जो पॉइंट आहे याला म्हणतो पॉइंट ऑफ इन्सिडेंट. इन्सिडेंट रे येणार, इन्सिडेंट पॉइंटला हिट करणार, आणि इन्सिडेंट पॉइंटला हिट केल्यानंतर तो रिफ्लेक्ट न होता तो काय होणार? रिफ्रॅक्ट होणार. काय होणार? रिफ्रॅक्ट. रिफ्रॅक्ट होणार म्हणजे स्ट्रेट जाणार. रिफ्रॅक्ट म्हणजे काय? त्या मीडियम मधनं तो मूव्ह करणार. कळलं? आणि तो मूव्ह करणार म्हणजे तो हा. स्ट्रेट जाणार का? नाही. तो नेक्स्ट मीडियम मधनं स्ट्रेट जात नाही. तो काय होतो? बेंड होतो. तो काय होतो? बेंड. तो ऍक्च्युली असं जाणार. मग तो काही सर्टन अँगलने काय होतो? बेंड होतो. आणि तो बेंड कुठे होतो? टुवर्ड्स नॉर्मल. ही नॉर्मल आहे. तो नॉर्मल कडे काय होतोय? बेंड होतो. तर आपलं डेफिनेशन काय आहे? बेंडिंग ऑफ लाईट as it cross obliquely means with certain angle with incident from one medium to another transparent medium. याला म्हणतात रिफ्रॅक्शन. तो बेंड होतो. पुन्हा सांगतो, तो ओके. स्ट्रेट जात नाही. आणि स्ट्रेट कधी जातो? जेव्हा नॉर्मल वरती तुम्ही रे टाकणार 90 डिग्रीला, तर तो स्ट्रेटच जाणार, तो बेंड होणार नाही. तर रिफ्रॅक्शन 90 डिग्रीला ऑब्झर्व होत नाही. सीबीएसईने आज केलेला क्वेश्चन आहे, 90 डिग्री वरती जर नॉर्मल वरती रे आला तर त्याला रिफ्रॅक्शन म्हणत नाही, तो स्ट्रेट पास ऑन होतो. ऑब्लिकली हा कन्सेप्ट. आता यामध्ये मला विचारा मला की काय काय प्रॉब्लेम आहेत. हर्ष. तर बोला. बेंड होतो कशासाठी? बेंड कशासाठी होतो? हे बघा, पहिली गोष्ट तर पहिला लॉ कळाला का रिफ्लेक्शनचा? हा रिफ्लेक्टिंग हा. सरफेस, इन्सिडेंट रे, नॉर्मल इन्सिडेंट अँगल, हा रिफ्लेक्टेड अँगल, आणि हा लाईट आउट. कळलं? इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल आणि पॉइंट ऑफ इन्सिडेंट ऑल इन वन प्लेन, याला रिफ्लेक्शनचा लॉ म्हणतात. नेक्स्ट लॉ रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन होण्यासाठी आपल्याला माहिती आहे ट्रान्सपरंट मीडियम आहे. तेच इन्सिडेंट रे, पुन्हा तोच नॉर्मल, फक्त नॉर्मलला मध्ये काय करायचं? पुन्हा स्ट्रेच करायचं, कारण रे आता काय होणार आहे? ट्रान्सपरंट मीडियम मधनं जाणार आहे, पण विथ बेंड होऊन. काय होईल? बेंड होईल. मग प्रश्न तोच आहे की नेक्स्ट लाईन मी वाचली होती. काय वाचली होती आपल्या नोट्स मध्ये? व्हाय दिस बेंडिंग हॅपन? change in speed of बिकॉज light. ऑफ चेंजिंग स्पीड ऑफ लाईट फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. काय रिझन आहे मोहन? द चेंज स्पीड ऑफ ऑफ लाईट. स्पीड फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. अनदर. चलो, तर त्याला आपण बघू कशा प्रकारे. तर तुमच्या नोट्स मध्ये ही डायग्राम असली पाहिजे. हर्ष, तीन नोट्स मध्ये रे दिसते. नोट्स मध्ये काय आहे? ग्लास स्लॅब आहे आणि एक बेसिकली एअर आहे. आपण नोट्स मध्ये अशा प्रकारे पुट करू. जरा नोट्स चांगल्या दिसल्या पाहिजेत आपल्या. लॉ ऑफ कॉज ऑफ रिफ्लेक्शन. चला इकडे बघा रे, बरोबर पुट केलं का रे? मोहन, बरोबर आहे का? हा. बरोबर डायग्राम रिफ्लेक्शनची? हा बरोबर आहे. करेक्ट, गुड. हॅलो सिद्वेद.
रिफ्रॅक्शन म्हटलं म्हणजे ही डायग्राम असली पाहिजे. एअर टू ग्लास, पॉइंट ए बी ग्लास, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, बरोबर. आय मीन्स इन्सिडेंट अँगल, आर मीन्स रिफ्रॅक्टेड अँगल, करेक्ट. आणि हे डॉट डॉट लाईन काय शो करताय? ऍक्च्युअल म्हणजे काय? डॉट डॉट काय म्हणताय? त्याची ऍक्च्युअल पाथ विदाउट डेविएशन. हा, विदाउट डेव्हिएशन पाथ असा असायला पाहिजे होता, पण ऍक्च्युअल पाथ हा विथ सर्टन चेंज असतो. सर्टन चेंज म्हणजे तो का तो बेंड टुवर्ड्स नॉर्मल होतो, आणि तो हा जो प्रॉपर लाईन आहे हा काय शो करतो? ऍक्च्युअल पाथ. आणि हा विदाउट बेंडिंग, विदाउट डिफरन्स येतोय ना, विदाउट बेंडिंग अँड बेंडिंग. का तर रिफ्रॅक्शन, का तर हा रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन. आता मोहनने विचारलं होतं कॉज ऑफ रिफ्रॅक्शन, मग नोट्स मध्ये तर आहेच ना आपले. नोट्स का चांगले आहेत? द चेंज ऑफ स्पीड ऑफ लाईट फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. लाईट हा आपली स्पीड चेंज करतो का? ऑब्विसली यस. लाईट स्पीड चेंज करतो. तर लाईटची स्पीड आपल्याला एअर मध्ये माहिती असतं, 6 × 10⁻³ × 10⁻⁸ मीटर पर सेकंड. 3 आपण न्यूमेरिकल मध्ये बघू. मग ग्लास मध्ये जसा लाईट एंटर करतो तर त्यास हॅलो ते नंतर. तर लाईटचं स्पीड काय असतं? लाईटचं स्पीड हे एअर मध्ये जेवढं असतं त्यापेक्षा लाईटचं स्पीड हे ग्लास मध्ये काय होतं? कमी होतं. काय होतं म्हणून? कमी होतं. कमी होतं. आणि जेवढं स्पीड जास्त कमी होणार तेवढा एक नंबर वाढ, त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. काय म्हणतात? आणि तो इंडिकेट करतो लाईट तेवढा बेंड होणार. किती बेंड? म्हणजे ज्या ज्या जो मीडियम लाईटला जास्त स्लो करतो तो लाईटला जास्त बेंड करतो. काय करतो? आता एअर लाईटला जास्त स्लो करत नाही. तो नियरली व्हॅक्युम एवढाच असतो. व्हॅक्युम मधनं स्पीड आणि एअर मधनं आपण सेमच कॅल्क्युलेट करतो, ऍक्च्युली नसतो. एअर मधनं थोडासा स्पीड कमी होतो, पण आपण ऍज पर कॅल्क्युलेशन काय म्हणतो? एअर आणि व्हॅक्युम सेम आहे. पण ग्लास आणि एअर सेम नाही आहे. ग्लासला ऑप्टिकल डेन्स सब्जेक्ट म्हणतात किंवा ऑब्जेक्ट म्हणतात. ऑप्टिकल डेन्स म्हणजे कसं? म्हणजे ते जास्ती रिफ्लेक्ट, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे तो लाईटला जास्त स्लो करतो. तो लाईटला जास्त स्लो करतो. त्याला ऑप्टिकल फ्लो डेन्सर करत. म्हणतात. डेन्सर म्हणजे आपलं म्हणजे थर्मोकॉल आणि आयर्न असं नाही. ऑप्टिकली तो लाईटला स्लो करतो. लाईटला पुढे डेफिनेशन बघा. आता सध्या काय रिझन आहे मग? जिथे लाईटचं स्पीड चेंज होणार, कमी जास्त होणार, तिथे रिफ्रॅक्शन ऑब्झर्व होणार. रिफ्रॅक्शन म्हणजे काय? द बेंडिंग ऑफ लाईट फ्रॉम वन ट्रान्सफर मीडियम टू अनदर. दिसतंय आपल्याला ओ पर्यंत करेक्ट होतं, पण ओ पासून ट्रॅक चेंज झाला, रिफ्रॅक्शन झालं. मग लॉ पेपरला 3 स्टार आहेत, म्हणजे भैया पेपरला मल्टिपल टाइम आज काय तर डायग्राम काढली पाहिजे. काय काढली पाहिजे मग? डायग्राम. डायग्राम. डायग्राम मध्ये याला आपण इन्सिडेंट रे म्हणणार, याला रिफ्रॅक्टेड रे म्हणणार, याला नॉर्मल म्हणणार. हा इन्सिडेंट अँगल आणि हा रिफ्रॅक्टेड अँगल करतात. बरोबर. हा लॉ सिंपल आहे. मागच्या लॉला कॉपी करायचं. ऑल इन वन प्लेन. काय हर्ष? ऑल इन सेम प्लेन. मागचं तेच कॉपी करायचं. फक्त काय फरक आहे इथे? एक सब टॉपिक ऍड होतो, स्नेल्स लॉ. काय ऍड होतो? स्नेल्स लॉ. मग स्नेल्स लॉ असतो काय? तर स्नेल्स लॉ बेसिकली एक स्नेल सायंटिस्ट होता आणि त्याने एक आपल्याला कॅल्क्युलेशन दिलं. काय दिलं? कॅल्क्युलेशन दिली. त्याचं म्हणणं काय होतं बघू आपण. स्नेल्स लॉ पेपरला मल्टिपल टाइम म्हणजे येणारच, कारण बेसिकली तोच लॉ आहे. कुठे स्नेल्स लॉ? याला स्नेल्स लॉ म्हणतात. काय हे म्हणजे चला तर मोहन हा स्नेल्स लॉ वाचायचं. ओके. द रेशो ऑफ द एक मिनिट. वाच. थांबा थांबा थांबा. स्नेल्स लॉ वाचायचं. वाच मोहन, वाच. हा एक मिनिट. The ratio of the sine A of the angle of the incidence to the sine A of the angle of the refraction is constant for the given pair of media and a given color of light.
हे बघा लॉ सिंपल आहे. काय आहे हर्ष? रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ, आता हे काय, हा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे. काय आहे? कसं तयार होतो? आणि हा काय अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे. तर त्याचा साइन घ्यायचा. काय घ्यायचं ना? साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट. जेवढा अँगल आहे तेवढा साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि स्नेलचं म्हणणं होतं जर तुम्ही I30 घेतला तर आर हा समथिंग काहीतरी तयार होणार, बरोबर. इमॅजिन जर I30 असेल तर हा 60 तयार होतोय. म्हणजे यांच्या दोघांचा रेशो म्हणजे आय जसा चेंज होणार तसा आर चेंज होतो, असं कोणाचं म्हणणं होतं? स्नेलचं. याचा एक नंबर तयार होतो, याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, किंवा याला म्हणतात कॉन्स्टंट. याला काय म्हणताय? कॉन्स्टंट. constant. म्हणजे मिनिमम तुम्ही आता हा सिंपल आहे, हा आर आहे, हा काय आहे? आय आहे, आणि हा काय आहे? आर आहे. तुम्ही आय चेंज करणार, आर चेंज होणार. पण आय आणि आरचा रेशो नाही घ्यायचा, तो मॅच नाही करत. साइन ऑफ आर बाय साइन ऑफ आर यांचा रेशो कधी चेंज होत नाही. नाही समजलं म्हणून काय कळलं? Sign of incident and sign of refraction चा रेशो चेंज नाही होत. हे बघा इन्सिडेंट रे आय आहे, बरोबर, आणि रिफ्रॅक्टेड आर आहे. हे काही अँगल असतात 30 वगैरे 40, आणि कसे मोजतात? नॉर्मल पासून 30 डिग्री, तर आपण आय काय म्हणणार? 30 डिग्री. कसं आहे, नॉर्मल पासून आपण कंपास लावून हे मोजणार, बरोबर की नाही. आणि इथून जर रिफ्लेक्ट होणार नाही, आपण हा नॉर्मल आहे, इथून आपण आर मोजणार. आर असेल का तर 20 डिग्री. तर त्याने काय केला, 30 आणि 20ला असं 30/20 नाही केलं, साइन ऑफ 30/sin of 20. त्याने साइन टाकलं. काय टाकलं? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं, त्याला एक नंबर मिळाला, 0.5 मिळाला. मग त्याने आर ला काय करून बघितलं? 50 करून बघितलं. काय करून बघितलं? 50. मग आर ही काहीतरी चेंज झाला, पण त्याचं साइन साइन घेतलं तर पुन्हा त्याला 0.5 मिळालं. जेव्हा तो आर चेंज करायचा तेव्हा आय चेंज करायचा, तेव्हा आर ही चेंज व्हायचं की नाही. आणि दोघांचं साइन बाय डिवाइड केलं की 0.5 मिळायचं. काय म्हणायचं? मग त्याने ठरवलं की एक जेव्हा रिफ्रॅक्शन होतं वन मीडियम टू अनदर मीडियम, तेव्हा त्यांच्यामधले आर आणि आय मध्ये एक रिलेशन असतं, ते साइन आय बाय साइन आर असतो. आणि त्याचा एक नंबर मिळतो, तो एक कॉन्स्टंट असतो, आणि त्या कॉन्स्टंटला म्हणायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय म्हणायचं? याला म्हणतात Refractive रिफ्रॅक्टिव्ह index. इंडेक्स ऑफ ग्लास रिफ्रॅक्टिव्ह एअर. आपण ते पुढे बघू. म्हणजे त्या ग्लासचा एअर सोबतचा एक नंबर जो आय बाय आर नुसार बनलेला. कळलं? तुम्ही कितीही आर चेंज करा, आय चेंज करा, आर असंच मिळणार. आणि त्यांचं साइन बाय साइन आर केलं की 0.5 मिळणार, कारण त्यांच्यातलं रिलेशन काय आहे? 0.5. कळलं? ते ग्लास आणि एअरचं चेंज होणार नाही. त्याला म्हणतात स्नेल्स लॉ. मग स्नेल्स लॉ काय म्हणणार तुम्ही? इट इज अ रेशो ऑफ अँगल ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडेंट टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इज बेसिकली अ कॉन्स्टंट अँड दिस कॉल्ड एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ऑलवेज कॉन्स्टंट असतो. आणि तिथे मागे काय लॉ होता रिफ्लेक्शन मध्ये? रिफ्लेक्शन मध्ये काय होतं? तोही पेपरला आलाय. काय होता? अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा 10 डिग्री असेल, हा 10 डिग्री. तिथे साइन वगैरे नव्हता, तो डायरेक्ट फॉलो होतो. हा 30 तो 30, हा 40 तर 40. मग सेल्सने याच्या डोकं लावलं, ते तसं मॅच होत नव्हतं. मॅच इथे साइन I30 असेल तर R30 येत नव्हता. मग काय करायचं? बदल साइन टाकलं. काय टाकलं? साइन. आणि त्याचा एक नंबर मिळाला आणि त्याने भरपूर कॅल्क्युलेशन केलं, कळलं की तो नंबर चेंज होत. त्याने साइन ऑफ आय घेतलं बाय साइन ऑफ आय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. कळलं का? लॉ मध्ये सिंपल डायग्राम यायला पाहिजे. तर यश काय डायग्राम येणार? सॉरी हर्ष, कोणती? ही वाली म्हणजे कोणती? ही वाली डायग्राम, बरोबर. याची टॅब नाही सर को पूछो. हेलो, एंगल ऑफ इंसिडेंट यू, अँगल ऑफ रिफ्लेक्शन ओ, आणि पुढे एक नंबर द्यायचा ते एफ वगैरे काहीतरी, आणि एन हा पॉइंट ओ म्हणजे इन्सिडेंट अँगल, पॉइंट ऑफ इन्सिडेंट, एन एन डॅश म्हणजे नॉर्मल,
आणि N to F इथे एक अँगल आणि इथे एक अँगल. कळालं? काळा नाही आला रे? Okay. बोल. मोहन प्रॉब्लेम का डायग्राम मध्ये? Nice, sir. एकदम सिंपल आहे. ऑल द इन्सिडेंट रिफ्लेक्टेड वगैरे ऑल पॉइंट आर इन द सेम प्लेन. And as per Snell's law, the sine of angle of incident by sine of angle of reflection is must be a constant, and this constant as refractive index. त्याला काय म्हणतात? Refractive index. मग चॅप्टर मध्ये महत्वाचा पॉइंट येतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. काय तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? Index. इंडेक्स चॅप्टरचा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. यावरती न्यूमेरिकलही बनतं आणि न्यूमेरिकल नाही आलं तर थिअरी बनणारच आहे. थिअरी बनणारच आहे. कळलं? चला तर थिअरी मध्ये Okay. बोलू आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अरे ही डायग्राम होती रे इथे छान. 1 मीडियम 2 मीडियम. ठीक आहे. हॅलो. तर आपल्याला बघा आपल्या टॉपिकचं नाव आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं डेफिनेशन काय आहे? तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं डेफिनेशन आहे हेच. काढा एक. हॅलो. हा बोला. वॅकन्सी कशामध्ये? हा टीचिंग मध्ये आहे. ओके. आमच्याकडे तुम्ही कुठून बोलताय? सिटी ऍड्रेस कळेल? ठीक आहे. आमच्याकडे वॅकन्सी क्लास मध्ये म्हणण्यापेक्षा होम ट्युटरसाठी वॅकन्सी आहे. आणि क्लासरूम मध्ये तुम्ही दर्ग्यातही करू शकता. क्लासरूमला तुम्हाला पर्सनल कोचिंग तुम्ही आमच्या क्लासमध्ये घेऊ शकता. असं ऑप्शन म्हणजे आमच्या इन क्लास म्हणजे पर्सनल कोचिंग येतात त्यांना तुम्ही इथे शिकू शकता. छान आहे दर्ग्यामध्ये. ठीक आहे. तुम्ही कुठून शोधलं? ऍड बघितली काय बघितली? ठीक आहे चालेल पाठवू. आणि तुम्हाला एक रिप्लाय म्हणून आमच्याकडे जो सरांचा नंबर आहे त्यांच्याशी पण एकदा बोला. हो. कोणी? ठीक आहे चालेल ना तुम्ही रिसिप्ट पाठवू शकता. चलो. हा भेटेल ना आमच्याकडून. हा ते इथं सांगावं लागेल तुला कॅन्टीन. घरी. चलो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये डेफिनेशन काय आहे? द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम टू द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. डेफिनेशन काय आहे? द स्पीड ऑफ लाईट इन मीडियम टू स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. डेफिनेशन. चलो मोहन हा आवाज येतोय? हा येतोय. Yes. तर आपल्याला बघायचं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2:1 काय असतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2:1 काय असतो? चलो कॉपी करायचंय. कुठून कॉपी करू? इथे सर्वरती आहेत. चलो तो टॉपिक नोट्स मध्ये. चला हर्षिकडे बघायचं. मोहन.
हाँ वाचायचं सर, एक मिनिट. हर्ष दिसतंय? वाच वाच हर्ष. दिसतंय नाही वाच. मोठाच आहे ना भरपूर, केवढं मोठं आहे? वाच. Consider a ray of light traveling from medium 1 into medium 2 as shown in figure 9.11. चला थांबायचं. आपल्याकडे एक मीडियम आहे, मीडियम 1 त्याला एअर म्हणतात, मीडियम 2 म्हणजे ग्लास म्हणतात. बरोबर म्हणून मीडियम 1 आहे, हो सर. मीडियम 2 आणि लाईट ट्रॅव्हल होतोय मीडियम 1 टू मीडियम 2. दिसतोय आपल्याला? बरोबर, इथपर्यंत हाँ. पुढं. Let v1 be the speed of light in medium 1 and v2 be the speed of light in medium 2. The refractive index of medium 2 with respect to medium 1 is given by the ratio of the speed of light in medium 1 and the speed of light in medium 2. This is usually represented by the symbol N21. This can be expressed in an equation formed as थांबायचं. हे बघा, इथे मॅक्झिमम मुलं चुकवतात, मॅक्झिमम मुलं. बरोबर, म्हणजे 99 म्हटले तरी चालतं. पॉइंट हा असतो की तुम्हाला विचारलं तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ विथ रिस्पेक्ट टू सांगितला होतो कसा, विथ रिस्पेक्ट टू. तर आपल्याकडे मीडियम 2 आहे, त्याचं नाव आहे ग्लास, आणि मीडियम 1 त्याचं नाव आहे एअर. तर मला म्हणायचं विथ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याला म्हणतात इटा. काय म्हणतात? इटा. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 म्हणजे ज्याला मला ग्लास म्हणायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह एअर म्हणजे 1. काय म्हटलं मी? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू, सॉरी, टू रिस्पेक्ट टू 1. काय म्हटलं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर. कसं काढतात मग? इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी. इन टर्म्स ऑफ, तर ग्लास मध्ये Velocity. velocity होती 2, एअर मधली व्हेलॉसिटी होती 1. तर फॉर्म्युला काय असतो? v2 आणि विथ रिस्पेक्ट टू v1. कळलं? तर ज्याच्या Okay. रिस्पेक्टिव्ह असतं, ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह एअर असेल तर रिस्पेक्टिव्ह ज्याचा असतो तो खाली, आणि विथ रिस्पेक्ट टू जे असतं ते वरती. पुन्हा एकदा, मला काय काढायचंय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. मी कसं काढणार? वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर आहे, तर वॉटर मधलं स्पीड किती आहे? VW, आणि एअर मधलं VA. काय करणार मी? विथ रिस्पेक्टिव्ह वॉटर आहे, तर विथ रिस्पेक्टिव्ह वॉटर खाली, आणि व्हेलॉसिटी ऑफ एअर वरती. म्हणजे जे सुरुवात करायचं ते खाली, आणि नंतर ज्याचे रिस्पेक्टिव्ह असतं ते वरती. हे व्हेलॉसिटीचा जो रेशो काढला तो असणार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्टिव्ह एअर. Okay. न्यूमेरिकल मध्ये असं येऊ शकतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑइल विथ रिस्पेक्टिव्ह वॉटर. असं काही कंपल्सरी का की एअर मधनच ग्लास मध्ये जाणार? ऑइल मधनही वॉटरवर जाऊ शकतो, वॉटर मधनही ग्लास मध्ये जाऊ शकतो लाईट. तर आपला ऑइल आणि वॉटरची गप्पा होतोय. म्हणजे काय? ऑइल विथ रिस्पेक्ट टू वॉटर म्हणजे लाईट वॉटर मधनं ऑइल मध्ये जातोय, लाईट वॉटर मधनं ऑइल मध्ये जातोय. पण आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं करतोय? ऑइल रिस्पेक्टिव्ह टू वॉटर. मग काय करायचं? ऑइल मधली स्पीड VO आणि वॉटर मधली VW. मला काढायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ऑइल विथ रिस्पेक्ट टू वॉटर, तर ऑइल खाली आणि वॉटर वरती. मला पुन्हा दुसरा क्वेश्चन केला आहे, कॅल्क्युलेट द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू ऑइल. मग काय करणार? वॉटर खाली, ऑइल वरती. कळलं? तुम्हाला गिवन काय होतं? व्हेलॉसिटी ऑफ एअर, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर इन मीटर पर सेकंड घेऊन होतं, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ऑइल घेऊन होतं. तुम्हाला ऑइल विथ रिस्पेक्ट टू वॉटर काढता आलं पाहिजे, आणि वॉटर विथ रिस्पेक्ट टू ऑइल काढता आलं पाहिजे. काय फॉर्म्युला? dw by do. जो स्टार्ट करणार तो डिवाइडला असणार, ज्याच्या रिस्पेक्ट असणार तो वरती असणार. आपल्याला वेळ आहे ना? हो का? चष्मा घातलेला दिसत नाही. हा, मग घेऊन चष्मा.
स्टार्टिंगचे आणि ते खाली लिहिलेलं. बरोबर. मग सिंपल आहे, तुमच्या बुक मध्ये काय सांगितलंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती कमेंट करा. हे डायग्राम सांगितले की लाईट कुठून येतोय, हर्ष एअर मधनं वॉटर मध्ये गेला की नाही, हा, गेलं. सॉरी एअर मधनं ग्लास मध्ये. Glass. मग तुम्हाला सांगितलं फॉर्म्युला लिहा, ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर लिहा. मग काय लिहिणार, व्हिलॉसिटी इन ग्लास, व्हिलॉसिटी इन Water, glass. बरोबर. बरोबर. मग न्यूमेरिकल इथे एअर टू काय आहे, ग्लास आहे, बरोबर ना. हा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ एअर कसं काढायचं, व्हिलॉसिटी इन ग्लास, व्हिलॉसिटी इन Air. एअर. इथे तुमच्या बुक मध्ये काय, व्हिलॉसिटी 1 मीडियम 2 मीडियम. मग व्हिलॉसिटी ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 करायचं आहे, कसं करणार मग, व्हिलॉसिटी इन 2 एवढं व्हिलॉसिटी इन One. 1, खतम फॉर्म्युला. 1. हा. आणि उलट करायचं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 1 रिस्पेक्ट 2 करायचं, तर V1 बाय V2. यावरती Okay. न्यूमेरिकल येऊ शकतो किंवा आलेला आहे. फक्त व्हॅल्यू दिलेल्या असतात, पुट करायचं, रिस्पेक्टिव्ह जर कळत असेल तर न्यूमेरिकल सोपा जातो. पण आपल्या टॉपर लोकांनी यात मार्क घालवलेत, म्हणजे डोकं चालत नाही. समजलं मग. Okay. बरं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डोक्यात बसला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा. ज्याच्या रिस्पेक्टिव्ह असतो तो वरती, म्हणजे तो स्टार्ट होतो तो खाली. कशामध्ये टाकायचं, कशामध्ये टाकायचं नाही, काय झालं नाही, हो काहीतरी झालंय. भगवान खाली सर. कळलं पॉइंट. हो. तुला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला विथ रिस्पेक्ट वगैरे कळालं. आता आपल्याला बघायचं ऍक्च्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये काय असतं. तर हे 2 to 1 चा फॉर्म्युला कळाला तुम्हाला, 2 to 1 लिहिता येतं, 1 to 2 तुम्हाला लिहिता येईल. कसं लिहिणार 2 to 1 मध्ये, हॅलो, n 2 to 1, eta 2 to 1 कसं लिहिणार, N of 2 N of 1 divided by N of 2. N of म्हणजे V of म्हणजे you know, V of 1 divided by V of 2. बरोबर. v of 1 divided by v of 2, V of आणि 2 2 खाली 1 वरती. ते व्हिलॉसिटी मध्ये असतं, आन्सर कशात असतं, व्हिलॉसिटी. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॅल्क्युलेट आपण व्हिलॉसिटी करतो, कशात करतो, v1 बाय Velocity. v1 बाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपण जेव्हा कॅल्क्युलेशन करतो तेव्हा पुन्हा एक टर्म येते, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कन्सेप्ट काय असतं, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं डेफिनेशन सिंपल आहे, काय असतं, व्हिलॉसिटी ऑफ एनी मीडियम विथ रिस्पेक्ट टू एअर. काय आहे, व्हिलॉसिटी Any medium. विथ रिस्पेक्ट टू एअर. इकडे तिकडे आहे रे. हर्ष काय करतोय समजतंय का, मोहन कळत नसेल विचारायचं. कळतंय सर. एक नवीन टर्म आहे, जेव्हा कोणताही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये टॉपला एअर असेल, म्हणजे विथ रिस्पेक्टिव्ह एअर असेल, काय त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे एक्झाम्पल, मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्टिव्ह एअर म्हटलं, कोणाचे रिस्पेक्टिव्ह एअर, की म्हणायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास. एअर वरती आलं. एअर सोडून द्यायचं, एअर सोडून द्यायचं. मी जर म्हटलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्टिव्ह एअर, म्हणजे समजायचं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, ज्याचं ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एअर सोबत कम्पेअर होणार, ज्याची व्हेलॉसिटी एअर सोबत टॉपला असणार, त्याला ऍब्सोल्यूट म्हणतात. काय म्हणतात, ऍब्सोल्यूट. आणि कोणतेही Absolute. कॉम्पिटिशन विचार करून बघा, तिथे काही प्रश्न आलेले आहेत. ते प्रश्न असे आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, हे काही काही प्रश्न आलेले आहेत कॉम्पिटिव्ह एक्झाम्सला. तर तुम्हाला माहिती पाहिजे की यातल्या काही व्हॅल्यू तुम्हाला यायला पाहिजे. तर व्हॅल्यू मला वाटतं की तुम्ही टेबलला एकदा गो थ्रू केलं पाहिजे. चला, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथे लिहिलं, काय लिहिलं, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सम मटेरियल. बरोबर. आता मी म्हटलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ काय आहे, तर
ऑइल, बरोबर. टर्पेंटाईल ऑइल माहिती ना आपल्याला, टर्पेंटाईल ऑइल वगैरे असतं, लाकडांना वर लावतात, असते टर्पेंटाईल ऑइल असते. त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.47 आहे. काय आहे? 1.47. त्याला असं लिहितात, इटा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ टर्पेंटाईल ऑइल विथ रिस्पेक्ट टू एअर. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे? व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन टर्पेंटाईल ऑइल विथ रिस्पेक्ट टू व्हिलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. याला डायरेक्टली शॉर्ट मध्ये म्हणतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ टर्पेंटाईल ऑइल. कळलं? विथ रिस्पेक्ट टू एअर असेल की त्याला डायरेक्ट म्हणायचं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कोणकोणत्या लक्षात असल्या पाहिजे व्हॅल्यू? मग एअरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे 1 असतो, तो लाईटला बेंड करत नाही. एअर मधून लाईट जातो किंवा तो बेंड होत नाही. पण जसाही तो वॉटर मध्ये घुसतो तो लाईटला बेंड, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो. त्यानंतर तुम्ही बघला की सर्वात जास्त डायमंडचा असतो. डायमंड मध्ये लाईट जेव्हा एंटर करतो तेव्हा तो मॅक्झिमम अँगलने बेंड होतो. 2.42 त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. म्हणजे याचं मिनिंग काय माहिती का? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डायमंड म्हणजे काय? तर डायमंड विथ रिस्पेक्ट टू एअर, म्हणजे व्हिलॉसिटी जी डायमंड मध्ये असते ना, आणि हे एअर, बरोबर. तर याच्यानुसार तो निघतो, बरोबर. याच्यानुसार तो निघतो व्हिलॉसिटी ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू डायमंड. म्हणजे हा मला सांगा, हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोठा आहे काय आहे? याची व्हॅल्यू 2.42 आहे. म्हणजे भैया व्हिलॉसिटी डायमंड मध्ये एकदम कमी असल्याशिवाय हा नंबर मोठा होत नाही. डायमंड एकदम व्हिलॉसिटी स्लो करतो म्हणून तो आन्सर 2 मध्ये येतो. एअर स्लो करू शकतो का? Okay. वॉटर जास्त स्लो होत नाही, म्हणून ती व्हॅल्यू 1च्या वरती सस्टेन करत. डायमंडचा व्हीडी हा काय असतो? कमी असतो, म्हणून ते 2.42 मध्ये काय होतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं व्हॅल्यू येतं. बेंडिंग अँगल वेगळा असतो, डबलचा फरक आहे ना. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला कळतंय काय आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एअर. म्हणजेच काय? या दोघांचा व्हिलॉसिटी ऑफ एअर बाय ग्लास मध्ये डबलचा फरक आहे. म्हणजे लाईटची जी स्पीड एअर मध्ये असते तिच्यापेक्षा डायमंड डबलने कमी करतो, म्हणून ते डबल मध्ये येतं. फक्त काय होतंय? तो डबल पेक्षा जास्त लाईटला स्लो करून हा. टाकतो, म्हणून तो +2 मध्ये येतो. म्हणजे हा 2.45 काय शो करतो? लाईटला तेवढ्या मल्टिपल मध्ये ग्लास डायमंड त्याला स्लो करतो. काय करतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फक्त तुम्हाला रेशो येतो, तो दाखवतो एवढ्या रेशो, एवढं स्पीड कमी झालं, आणि जेवढं स्पीड कमी झालं तेवढा लाईन जास्त बेंड झाला.